स्वागत आहे तुमचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला। बघा, आज आपण जे जिल्हा न्यायालयाच्या भरतीविषयी जी काल जाहिरात आलेली आहे, जी एक नमुना जाहिरात आलेली आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। आणि त्यामध्ये 3 पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे त्याची पात्रता किंवा सिलेबस काय असेल किंवा आणखी त्यामध्ये ज्या इतर गोष्टी आहेत त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये इथे डिस्कस करणार आहोत। तर सर्वात पहिले इथे बघा, काल जिल्हा न्यायालयाची जी नमुना जाहिरात आलेली आहे त्या नमुना जाहिरातमध्ये ही जाहिरात 5647 पदांसाठी इथे भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। म्हणजे त्या जाहिरातीमध्ये 5647 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे। बघा, यामध्ये ही परीक्षा 3 पदांसाठी होणार आहे। पहिलं म्हणजे लघुलेखक श्रेणी 3, दुसरं कनिष्ठ लिपिक आणि तिसरं पद आहे शिपाई किंवा हमाल या पदासाठी। या 3 पदांसाठी ही आपली भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे। बघा, ही जी सध्या जाहिरात प्रकाशित झालेली आहे ही फक्त एक नमुना जाहिरात आहे। म्हणजेच या जाहिरातीमध्ये तुम्ही बघितलं असेल की कुठलेही त्याचा सिलेबस काय असेल किंवा त्याची पात्रता निकष काय आहे, वयोमर्यादा काय आहे, हे कुठेच या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं नाहीये, तिथे देण्यात आलेलं नाहीये। तर ही जी जाहिरात आलेली आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे, ही एक नमुना जाहिरात आहे। याचीच विस्तृत जाहिरात किंवा अर्ज करण्याची लिंक ही आपल्याला 4 डिसेंबरला प्राप्त होणार आहे। 4 डिसेंबर पासून याची अर्ज प्रक्रिया सुरू होईल। म्हणजे 4 डिसेंबर पासून तुम्ही जिल्हा न्यायालय यातील या 3 पदांसाठी फॉर्म इथे भरू शकता। आणि फॉर्म भरण्याची अर्थातच सुरुवात कितीला होईल मग, तर 4 डिसेंबरला। 4 डिसेंबर पासून फॉर्म भरणं सुरू होतील तर 18 डिसेंबर पर्यंत हे फॉर्म भरण्याची लास्ट डेट राहणार आहे। 18 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया राहणार आहे। तर इथे बघा, आपल्याला जे आताच जे नमुना जाहिरात आलेली आहे त्या नमुना जाहिरातीमध्ये या 3 पदांसाठीच वेतन श्रेणी निश्चित करण्यात आलेली आहे, वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे। तर इथे बघा, लघुलेखक या पदासाठी 38,600 ते 1,22,800 एवढी वेतन श्रेणी असणार आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे। आणि शिपाई किंवा हमाल या पदासाठी 15,000 ते 47,600 एवढी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे। आणखी या नोटिफिकेशन मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे, तर निवड यादीचे किती पद असतील आणि प्रतीक्षा यादीचे किती पद असतील। आता आपण इथे सगळ्यात पहिले हेच पाहणार आहे, निवड यादी म्हणजे काय आणि प्रतीक्षा यादी म्हणजेच काय। बरोबर, निवड यादी म्हणजेच जी सिलेक्शन लिस्ट राहणार आहे तुमची। सिलेक्शन लिस्ट म्हणजेच काय, सिलेक्शन लिस्ट म्हणजे जेवढ्या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे ती म्हणजे तुमची सिलेक्शन लिस्ट। आणि प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट। बघा, सिलेक्शन लिस्ट म्हणजे काय, वेटिंग लिस्ट म्हणजे काय, जसं आपण इथे एक उदाहरणावरून समजून घेऊ। अहमदनगर मध्ये जसं सिलेक्शन लिस्ट मध्ये 55 पद आहेत आणि वेटिंग लिस्टला 14 पद आहेत। म्हणजेच आता जी पण परीक्षा होईल त्याच्यामध्ये हे 55 पद म्हणजे 55 उमेदवार हे निवडले जाणार आहेत, पदावर रुजू होणार आहे, त्यांची पदावर नियुक्ती होणार आहे। आणि 14 उमेदवार हे वेटिंग लिस्ट मध्ये राहतील। म्हणजे 14 उमेदवारांची एक लिस्ट सेट करून ठेवल्या जाईल आणि ते वेटिंग लिस्ट मध्ये ठेवल्या जातील। मग जसे जसे या विभागातील इतर जे अधिकारी आहेत किंवा जे पण लोक आता सध्या जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी जसे जसे पदावरून बाद होतील तसे तसे हे जे 14 वेटिंग लिस्ट मधले लोक आहेत यांना पदावर तिथे ठेवण्यात येईल। म्हणजे जसं जसं या विभागातील पद रिक्त होत जातील तसं यांना इथे पुन्हा कामावर रुजू केलं जाईल। या 14 जणांची एक प्रिफरन्स लिस्ट बनवली जाईल। मग हे 14 जणांच्या प्रिफरन्स लिस्ट पैकी जे पहिले जसे जसे आपल्या विभागातील पद खाली खाली होत जातील तसे तसे यांना तिथे ऍड करण्यात येणार आहे। तर बघा, आता जी पण आपल्याकडे नमुना जाहिरात आलेली आहे त्या नमुना जाहिरातीमध्ये काय काय मेन्शन आहे, तर त्या नमुना जाहिरातीमध्ये फक्त तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज जागा किती आहे ही एक गोष्ट, वेतन श्रेणी हे मेन्शन केलेलं आहे। आणि तिसरा पॉइंट म्हणजे अर्ज सुरू केव्हा होणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती, ह्या 3च गोष्टी ही जी नमुना जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, या जाहिरातीमध्ये कुठेही सिलेबस, पात्रता किंवा वयोमर्यादा किंवा टायपिंग वगैरे हे किती लागेल हे कुठेच मेन्शन करण्यात आलेलं नाही। हे कुठे मेन्शन करणार आहेत मग, ते 4 डिसेंबरला, जसं आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की 4 डिसेंबरला जी जाहिरात प्रकाशित होणार आहे विस्तृत जाहिरात,
त्यामध्ये यासाठी या पदांसाठीचा सिलेबस मेन्शन होईल किंवा पात्रता काय असेल ते मेन्शन करतील किंवा वयोमर्यादा या पदांसाठीची काय असेल हे सर्व 4 डिसेंबरला म्हणजेच उद्या जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे। उद्या जी जाहिरात येईल 100% ती जाहिरात आपण इथे डिस्कस करू। त्या जाहिरातीबद्दल पण तुम्हाला पूर्ण माहिती मी इथे देणार आहे उद्या जी आपण लेक्चर घेऊ त्यामध्ये। फक्त आता बघा जे काल नोटिफिकेशन आता आलेलं आहे जिल्हा न्यायालय पदांसाठी त्यामध्ये फक्त आता जिल्ह्यांनुसार जागा देण्यात आलेल्या आहेत। आता पहिले हे जिल्ह्यांनुसार जागेचं नोटिफिकेशन का बरं काढलं असेल आणि नंतर जाहिरात का बरं देण्यात येत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की फॉर्म भरण्यासाठी 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर म्हणजे खूप कमी टाइम पिरियड आहे, खूप कमी वेळ आहे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी। जवळपास फक्त 14 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आहे। मग या 14 दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्हा निवडण्यासाठी तुम्हाला हे आधीच नोटिफिकेशन देण्यात येत आहे, जेणेकरून तुम्ही हे पूर्ण जिल्ह्यांच्या जागा एक अनालिसिस करून तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायला पाहिजे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचा हे तुम्ही स्वतः निर्णय घ्यावा। म्हणून ही जी नोटिफिकेशन आहे जिल्ह्यांचे किती जागा आहेत ह्या आधी काढण्यात आलेल्या आहे, म्हणजे तुम्ही तोपर्यंत डिसाईड करू शकता की एक्झॅक्टली आपण कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा आहे। तर उद्या आपल्याला एक विस्तृत जाहिरात पाहायला मिळेल। त्या जाहिरातीमध्ये मग तुम्हाला कुठलाही सिलेबस असो, पात्रताचे निकष असो, अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये उद्या पाहायला मिळणार आहे। तर बघा यामध्ये जिल्हे दिलेले आहेत आणि जिल्ह्यांनुसार संख्या कोणत्या पदासाठी कोणती संख्या राहणार आहे हे इथे दिलेलं आहे। जसं अहमदनगरमध्ये स्टेनोग्राफरच्या सिलेक्ट लिस्टमध्ये 55 जागा आहे, वेटिंग लिस्टमध्ये 14 जागा आहे। ज्युनियर क्लर्कसाठी सिलेक्ट लिस्टमध्ये 141 जागा आहेत तर वेटिंग लिस्टमध्ये 35 जागा आहेत। पिऊन किंवा हमालसाठी सिलेक्ट लिस्टमध्ये 64 आणि वेटिंग लिस्टमध्ये 16 जागा आहेत। ह्या सगळ्या जागा आपल्या जवळपास 36 जिल्ह्यांच्या पूर्ण जागा इथे मेन्शन केलेल्या आहेत। एवढं आपल्याला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणं पॉसिबल होणार नाही, म्हणून ही पूर्ण पीडीएफ मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला पूर्ण पीडीएफ टाकून देणार। पीडीएफची एक लिंक टाकेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरून, तर ती पीडीएफ तुम्ही तिथे बघून घ्या। इथे बघा सगळ्या जिल्ह्यांचे इथे जागा मेन्शन केलेल्या आहेत। टोटल आपले 36 जिल्हे आहेत, त्यामध्ये 35 याच्या जागा पूर्ण मेन्शन केलेल्या आहे। आणखी बघा आता तसं पात्रता या ज्या जाहिराती या जाहिरातीची आपल्याला पात्रता 2023च्या जाहिरातीची पात्रता ही आपल्याला देण्यात आलेली नाहीये किंवा अभ्यासक्रम हा पण देण्यात आलेला नाहीये। पण एक 2018 नुसार जर आपण अंदाज लावला तर असं अंदाजित जर पाहिलं तर 2018ची जी पात्रता राहील तीच आता 2023च्या जाहिरातीसाठीची पात्रता असेल। तर आपण एकदा शॉर्ट मध्ये बघून घेऊ की 2018 नुसार काय पदांची पात्रता काय होती। जवळपास ती पात्रता आणि ही पात्रता सारखीच येऊ शकते। बघा 2018 नुसार लघुलेखक या पदासाठी SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक होतं आणि कमीत कमी वय हे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष। कमीत कमी वयोमर्यादा होती तुमची 18 वर्ष पूर्ण असेल तरच तुम्ही या तिन्ही यासाठी अप्लाय करू शकत होते आणि जास्तीत जास्त वय होतं 38 वर्ष। जर राखीव मध्ये असाल तर 43 वर्ष आणि अपंग व शारीरिकदृष्ट्या दुर्बल तर 45 वर्ष ही वयोमर्यादा होती। तर सगळ्यात पहिले बघा लघुलेखकसाठी 10वी पास पाहिजे, 10वी पास आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे। इथे MSCIT तुम्हाला तुमचं झालेलं पाहिजे। ते MSCIT एकतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर पण करू शकता, जेव्हा नियुक्ती होईल तुमची त्या पदावर जेव्हा तुम्ही रुजू होसाल त्याआधी तुमचं MSCIT कंप्लीट झालेलं पाहिजे। एवढंच आवश्यक, म्हणजे इथे कंपल्शन कोणत्याच बाबतीत तिथे तेव्हा देण्यात आलेलं नव्हतं। आणि आणखी बघा लघुलेखक या पदासाठी तुम्हाला टंकलेखन लागते, इंग्लिश 40 मराठी 30। टंकलेखन म्हणजेच इथे टायपिंग लागेल, तुमची इंग्लिश 40 टायपिंग झाली पाहिजे आणि मराठी 30 टायपिंग झाली पाहिजे। लघुलेखन म्हणजेच शॉर्ट हँड मध्ये इंग्लिश 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 80 शब्द प्रति मिनिट हे झालेलं पाहिजे। बघा जर तुमची लघुलेखनच्या पदासाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला टायपिंग आणि शॉर्ट हँड या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक होतं। आणि कनिष्ठ लिपिकसाठी तुमची SSC झाली पाहिजे, म्हणजे कनिष्ठ लिपिक हे पद सुद्धा तुमचं 10वी बेसिसवरच भरण्यात आलं होतं। इंग्लिशचे 40 आणि मराठी 30 ह्या टायपिंग आवश्यक आहे। आणि शिपाई यासाठी फक्त 7वी पास पाहिजे,
7वी पास असून पण तुमचं 18 वर्ष वय कंप्लीट पाहिजे. 7वी पास ही शिपाई पदासाठी तुमची पात्रता होती. आता ह्या सगळ्या पात्रता ह्या 2018च्या जाहिरातीनुसार होत्या. आता जी उद्या जाहिरात येईल म्हणजे 4 डिसेंबरला जी जाहिरात येईल त्यामध्ये कदाचित अशाच प्रकारच्या पात्रता आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणखी एक गोष्ट, सिलेबस काय असू शकतो तर 2018 साठी आपल्याला इथे सिलेबस देण्यात आलेला होता. 2018 सिलेबस बघा, इंग्लिश, मराठी, नंतर आणखी काही कम्प्युटरचे प्रश्न पण त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले होते. कम्प्युटरचे जवळपास 10 प्रश्न तिथे पाहायला मिळालेले होते. आणखी रिझनिंग आणि अरिथमॅटिक. अरिथमॅटिक म्हणजे ज्यामध्ये तुमचं काळकाम, वेग, नफा, तोटा असे काही जे युनिट आहेत ते येतात, म्हणजेच हे अरिथमॅटिक. हे टोटल आपले 5 टॉपिकवर तिथे प्रश्न आले होते. पण लक्षात ठेवा हे 2018च्या सिलेबस नुसार आहे. 2018 मध्ये जेव्हा ही जाहिरात निघाली होती तेव्हा हा सिलेबस होता. आताही कदाचित याच्यासोबतच सिमिलर काहीतरी सिलेबस आपल्याला या जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा, उद्या म्हणजे 4 डिसेंबरला जे नोटिफिकेशन येणार आहे ते आपण उद्या कंप्लीट पूर्ण इथे डिस्कस करणार आहोत त्या नोटिफिकेशन बद्दल. नंतर त्याची तयारी कशी करायची, सिलेबस, पात्रता, ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच तुम्हाला उद्याचं नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर मिळणार. उद्या जो मी व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आणखी अशाच काहीतरी नोटिफिकेशन, नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.